आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या ना। काय झालं मीरा? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही। मग घरातलं कोणी काय बोललंय का तुला? माया, नर्मदा आत्या, अजित, आई? अहो थांबा थांबा थांबा, तुम्ही आधी शांत व्हा बरं। तुम्ही जसं समजताय तसं काहीच झालेलं नाही। हं? मग तुम्हाला इथे असं का बोलवलंस? हो सांगते हा। या ना, बसा ना इथे। का? बसा ना प्लीज, या ना। हो पण कशाला? प्लीज बसा ना, मी म्हणते म्हणून। आणि डोळे बंद करा। एक सेकंड, तू काय करणार आहेस? अहो घाबरताय कशाला? मी फक्त म्हणाले की तुम्ही बसा आणि डोळे बंद करा। प्लीज बसा ना। डोळे बंद केलेत ना? हो। हाँ असेच असेच बंद ठेवा। मीरा, मला सांगशील का तू काय करतेयस नेमकं ते? उघडू डोळे? नाही नाही नाही, एक मिनिट थांबा थांबा। अगं आता खूप वेळ झाला, आता मी डोळे उघडतोय। नाही थांबा ना, एक मिनिट फक्त। मीरा बास, हा आता मी डोळे उघडतोय। इनफ नाव। हे काय? आज तुमचा वाढदिवस आहे ना, म्हणून मी तुमच्यासाठी बनवलंय। अगं पण मग तू हे सगळ्यांसमोर सुद्धा करू शकली असतीस ना? हो मग सगळे माझ्यावर हसले असते ना। का? ह्यात हसण्यासारखं काय? मी पहिल्यांदाच केक बनवलाय। कसं झालं माहित नाही, आणि कोणाला आवडलं नसतं तर म्हणून मी। ते जाऊ देत ना, तुम्ही केक कापा ना। ओके। थांबा थांबा थांबा, मेणबत्ती का विझवताय? तसं करायचं असतं सेलिब्रेट करताना। मला नाही पटत ते। म्हणजे आपण कुठलाही दिवा आयुष्य वाढवण्यासाठी लावतो ना। दीपक ज्योती नमस्तुते आपण म्हणतो ना, ते उगाच थोडी। ठीक आहे, मग तुला हे पटत नसेल तर मग केक तरी का कापायचा? अहो आपण केक खातो, दिवा विझवला जात नाही। आपली संस्कृती गोष्टी प्रज्वलित करायला शिकवते आणि त्यांची विझवायला। त्यांची? अच्छा, म्हणजे तू दुसऱ्यांच्या कल्चर्सना नावं ठेवतीयस? छे छे छे, अजिबात नाही। आणि आपली संस्कृती कोणाचा अपमान करायला नाही शिकवत। हो ना, मग तुला जेवढं पटेल तेवढं ठेव, बाकीचं सोडून दे। तुम्ही माझ्याशी का म्हणताय? आणि तू माझी आरती कर। बर बर जाऊ दे। तुम्हाला नाही पटत आहे ना, तुम्ही विझवा मेणबत्ती आणि मग केक कापा। अहो नाही, सेलिब्रेट आपण तुझ्या पद्धतीने करू। मी केक कापतोय पण एका गोष्टीची कमी आहे। आणखीन काही करायचं असतं का? नाही म्हणजे मला माहित नव्हतं। आता इथे माझी वेदा नाहीये, मला माझ्या प्रत्येक सेलिब्रेशन मध्ये वेदा हवी आहे। तिच्याशिवाय सगळं अपूर्ण वाटतं मला। येईल तो दिवस सुद्धा नक्की येईल, तोही लवकरच।
सांगा मला कसा झालाय तो. घे ना, तू पण घे ना. अहो तुम्ही का, तुमचा बर्थडे आहे. हे खूप टेस्टी झालं, कमाल झालं. हे घे, हे घे. या दादा आलाय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अथर्व. तुला दीर्घ आयुष्य लाभो. थँक्यू. असा सुखी राहा आणि उत्तरोत्तर तुझी प्रगती होऊ दे. बाबा, तुमचा आशीर्वाद असला तर ते नक्कीच होईल. हॅपी बर्थडे दादा. गॉड ब्लेस यू. थँक्यू. हा वाढदिवस तुझ्यासाठी सगळं काही घेऊन येऊ. थँक्यू. तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. थँक्यू काका. अथर्व, हॅपी बर्थडे अथर्व. थँक्यू. अथर्व, हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस. हॅपी बर्थडे अथर्व. आजच्या दिवशी मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाऊ. झालं सगळ्यांचं विश करून. आता ओवाळणीचं ताट तयार करायला हवं ना. बाबा डोंट वरी, मी सगळी तयारी केली आहे. दादा सोफ्याकडे जाऊया. हो. आई आधी तू औक्षण करून घे. अगं अनन्या, पहिला मान बहिणीचा असतो. तू करून घ्या औक्षण. ओके. मी ओवाळणीचं ताट हातात कसं घेऊ? ओवाळताना त्रास झाला तर सगळ्यांच्याच लक्षात येईल. तुला जपणार